बोलायचं म्हणून सगळी असतीस. तू हातवारी का केलास ते पण चुकीचं केलं. अरे 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 सॉरी सॉरी दीपाली नाही. अरे सॉरी. सत्यतेची जेवी तुम्ही जे पण आहात तुमच्या समोर हात मी माझे असेच ठेवणार. काहीच नाही बोलू शकत. सॉरी सॉरी. ओके जा तिच्याशी. झालं. मला तिच्याशी बोलायचं नाहीये. मी तिच्याशी बोलत पण नव्हती. मला काही इंटरेस्ट नाहीये तिच्याशी बोलण्यात. तिच्याशी बोल. सिंपल. संध्याकाळी 4 वाजता. पहिल्या राऊंडला संस्कृती, सेकंड राऊंडला प्रभूला. हो हो हो. पण जर फर्स्ट राऊंडला प्रभूला खरंच चान्स मिळाला तर त्याला काढण्याचं नाही इव्हेंच्युअली. हो तोच एक्झॅक्टली. मग राखीच्या आधी प्रभूला करायचं. कारण राखी जर कॅप्टनही राहील तर आपल्याला सगळं फरक नाही पडत. आणि प्रभू जर टक्क्याने कॅप्टन झाला तर एकच ब्लॉक करता येतं. 12 आणि या वीकमध्ये तो नॉमिनेटेड आहे. त्याला स्ट्रॉंग का करायचा. पण माझ्या प्रायोरिटी चार्टनुसार संस्कृती, मराठी व प्रभू. मला असं वाटतंय चान्स द्यायचा त्याला. हे बघ तसे त्याच्यासोबत आपण एवढे सगळेजण कॉम्पिट करत आहोत. ठीक आहे त्याचे खूप कमी चान्सेस आहेत कॅप्टन बनायचे. पण कमीच राहू दे ना. ते कशाला वाढेल का आपण आपण का त्याच्या प्लेटवर एवढ्या आठवड्यात त्याचा गेम नाही. ते सिंपली म्हणून गेम मिळवून देतेस त्याला. हो तो कॅप्टन बनला की त्याचं पूर्ण गेम बनेल यार. त्याच्यावर गेम खेळू ना त्याला. आपण खेळू त्याच्याबरोबर. त्यासाठी ट्रॉफी नाही द्यायची. म्हणजे असं माझं काय आहे की मला संस्कृती आणि राखी नकोच आहे. ठीक आहे. आणि प्रभू आणि संकेत ठीक आहे झालं तरी ओके असं आहे. ठीक आहे. आणि हा आणि मी पाहिजे. मला एक सांग. आपण तिघांचे लास्ट सेमचं नंतर काढायचंच आहे. कारण काय हा कॅप्टन बनला त्यामध्ये काट्याची पण जीत आहे. एक ती लोक एकदम त्यांचं गेम ऑफ जाईल. आपलं पूर्ण माइंड फ्रेश. आणि थर्डली प्रभूचं गेम एक वे मध्ये जाईल की हा कॅप्टन पण बनला. अरे एवढा छोटा कॅप्टन म्हणतो. ऑडियन्स पण नाही सोड. बाजूलाच बसून ऐकतं सगळं. बाजूला ऐकलं. ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये त्याचा जो तू ऍज अन ऑडियन्स विचार कर. संध्याकाळी 5 वाजता. मी तुला नाही काढणार माझ्याकडे. पण जर माझ्यावर आलं तर मी तुला काढेन. ऑनेस्टली सांगतो. जे मी बोलतो तो मी करतो. है ना. मला तू आवडतोस. मला प्रॉब्लेम दोनच आहे. एक तर काटाचं माझ्यासमोर पण कॅप्टन झालं तर तुला कळतं. तुला बोलायची गरज नाही. मी सरळ बोलतो. है ना. आता आपलं असं कनेक्शन आहे की मी तुला खोटं नाही बोलू शकत. तुला धोका नाही देऊ शकत. तुला चॉईस तुझ्याने माझ्या तर तू स्वतःला चूज करणार. तसं आहे. अनुश्री पण हे बोलते की बघूला पुढे घेऊन जायचं. मी आधी बोललो नाही. पण मला जसं दिसलं मी बोललो की ठीक आहे आपण पहिल्या प्रभूला घेऊ द्या. पण आपल्यामध्ये आलं मग आपण करायचं. ठीक आहे. खरं बोलतो तुला. कारण तुला नेहमी लोक वीक बोलतात खोटं बोलतातच. मी करणार नाही. तू वीक नाही आहेस. आणि मला नेक्स्ट टास्क तुझ्या बरोबर खेळायचं. मी तुझ्याबरोबर खेळेन. तू नेहमी जिंकलो हरलो हारणार का जिंकणारच. पण ह्यामध्ये पण अनुश्री बोलली तेव्हा मी नाही बोललो. मग मला विचार केला की नाही तर जसं असेल